नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। भारतीय जनता युवा मोर्चा के राष्ट्रीय उपाध्यक्ष, नगर पार्षद और नागपुर नगर निगम के पूर्व महापौर प्रवीण दटके ने विधान परिषद में आदिवासियों को लेकर मुद्दा उठाया है। उन्होंने कहा कि विदर्भ के कई बड़े जिलों जैसे गढ़चिरौली, नागपुर जिले के देवरापाल आदि जगह पर लीज आउट करके झूठे डॉक्यूमेंट के आधार पर आदिवासियों की जमीन हड़पने जैसी कई मामले सामने आए हैं। विदर्भात पण अनेक ठिकाणी म्हणजे गडचिरोली जिल्हा असेल, आमचं देवलापार असेल, नागपूर जिल्ह्यातलं अशा अनेक ठिकाणी मोठमोठ्या आदिवासींच्या जमिनी लीज आउट करून खोटे कागदपत्र करून स्वतःच्या नावावर सातबारे करून घेतल्याच्या अनेक तक्रारी आम्ही नागपूर कलेक्टर असेल, विभागीय आयुक्त नागपूर असेल यांच्याकडे अनेक वेळा दिल्या आहेत। मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांवर अन्याय होतो आहे आणि मोठमोठे रिसॉर्ट म्हणजे जिथे जंगल आहे त्याला लागून असलेल्या आदिवासींच्या जमिनी बळकावून त्याच्यावर मोठमोठे रिसॉर्ट करण्याचा प्रयत्न ताडोबा असेल, मेळघाट असेल, इकडे आपलं पेच असेल, अशा सगळ्या ठिकाणी देवलापार असेल, आपलं हिंगणा असेल, अशा सगळ्या ठिकाणी हे असं होत आहे। माझी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझा एक सामान्य प्रश्न आहे की अशा सगळ्या जमिनींचा किंवा नागपूर विभाग असेल, अमरावती विभाग असेल, अशा सगळ्या ठिकाणी एक चांगली चौकशी समिती करून याची चौकशी आपण करणार आहोत का आणि तिथल्या आदिवासींना आपण न्याय देणार आहोत का?